येत आहेत त्या ठिकाणची ही थेट दृश्य आपण पाहतो आहोत. Looks like we're getting the crew's getting some first photos. ज्या स्पेस कॅप्सूल मधून, ज्याला अवकाशकुपी असा मराठी शब्द आहे, याच अवकाशकुपीतून सुधांशु शुक्ला हे गेल्या 15 दिवस प्रवास करत होते. याच्यामध्येच ते राहत होते आणि याच स्पेस कॅप्सूल मधून ते आता परतलेले आहेत. स्वतः पायलट देखील ते आहेत आणि त्यामुळे त्यांनी स्वतः या सगळ्या स्वतः पायलट होते आणि मागचा काही तासांचा प्रवास करून त्यांनी समुद्रामध्ये पहिल्यांदा त्यांचं लँडिंग झालं. त्यानंतर बोटीच्या माध्यमातून या स्पेस कॅप्सूलला आता किनाऱ्यावर आणलं जात आहे आणि त्यानंतर या स्पेस कॅप्सूलमधून शुक्लांसह इतर सर्व अंतराळवीरांना बाहेर काढले जाणार आहे. आणि आपण अधिक बोलतोय, आपल्याबरोबर सातत्याने मयुरेश प्रभुणे आहेत, जे या विषयातले अभ्यासक आहेत. मयुरेश, आता या कुपीचा एक भाग उघडला जातोय आहे असं दिसतं आहे. काय नेमकं घडतंय सध्या या क्षणी या समोरच्या दृश्यांमधून? आपण बघितलं थोड्या वेळापूर्वी आता ते हॅच ओपन केले. हॅच म्हणजे त्याचा दरवाजा ओपन केला आणि त्याच्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा एक मेडिकल ऑफिसर आहे या सगळ्यांसाठीचा, तो आतमध्ये जाऊन त्या चौघांची तब्येत त्यांनी चेक केली की सगळे व्यवस्थित आहेत ना, आणि बाहेर येऊन त्यांनी सांगितलं की तब्येत व्यवस्थित आहे. आणि त्यानंतर मग आता या चौघांना बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू आहे. आता आपण त्याची पहिली दृश्य लवकरच ते रिलीज करतील की आतमध्ये नेमके ते बाहेर कसे येत आहेत. मात्र बाहेर आल्या आल्या त्यांना लगेच चालता येईल अशी स्थिती असतीच असं नाही. तर ते आपल्याला बघावं लागेल की आता या प्रत्येक अंतराळवीराच्या नुसार ती बदलत राहते. तर काही जणांना उचलून घेऊन जावं लागतं. तर आता आपण बघू की नेमकी या 4 अंतराळवीरांचा प्रवेश कसा, पुनरागमन कसं होत आहे. अच्छा मयुरेश, आणखी एक यातला मुद्दा की गुरुत्वाकर्षणाच्या बाहेर जाणं, स्पेसमध्ये जाणं आणि पुन्हा गुरुत्वाकर्षणाच्या कक्षेमध्ये येणं, याच्यामुळे नेमकं काय अशी आपल्या शरीरामध्ये प्रक्रिया घडते ज्याच्यामुळे हे रिहॅबिलिटेशन आवश्यक असतं किंवा त्यांच्या फिटनेसवर अशा प्रकारे तात्पुरता परिणाम झालेला असतो? सगळ्याच संपूर्ण शरीरावरच त्याचा परिणाम होतो. आपल्या जन्मापासून आपल्याला म्हणजे जन्मच आपला गुरुत्वाकर्षणामध्ये झालेला असतो, तेव्हापासून आपण आपल्या शरीराची कशी वाढ होत असते, तर सगळ्या प्रक्रिया या गुरुत्वाकर्षणाला धरूनच झालेल्या आहेत. अगदी जनुकीय पातळीपर्यंत सगळ्या गोष्टी या गुरुत्वाकर्षण गृहीत धरून घडत असतात. म्हणजे DNA तयार होण्यापासून सगळ्याच प्रक्रिया. तर त्यामुळे जेव्हा आपण गुरुत्वाकर्षण सोडून बाहेर जातो तर त्या सगळ्याच शरीराच्या वेगवेगळ्या घटकांवर त्याचा परिणाम होतो. दाब पण महत्वाचा असतो आणि गुरुत्वाकर्षण पण महत्वाचं असतं. रक्ताभिसरण बदलतं. आणि एक प्रयोग नासातर्फे करण्यात आला होता 2 जुळ्या भावांवर. एक अगदी आयडेंटिकल ट्विन्स, एकाला अवकाशामध्ये पाठवलं आणि एकाला जमिनीवर ठेवून त्याचं दोघांच्याही शरीरामधले बदल त्यांनी बघितले. आणि जो अवकाशात जाऊन आलेला होता त्याच्या शरीरावर बरेच विपरीत परिणाम झाल्याचं त्यांना दिसून आलं. तर त्याच्यामध्ये महत्वाचं म्हणजे हाडांचा ऱ्हास होतो, स्नायूंचा ह्रास होतो. दुसरं, वर अवकाशामध्ये गेल्यानंतर रेडिएशन खूप जास्त असतं. म्हणजे वेगवेगळी प्रारणं, आपल्याला हे माहिती आहे की अवकाशामध्ये अनेक स्फोट होत असतात आणि ताऱ्यांचे, त्याच्यापासून निघालेले एक्सरे, गॅमा रे, सूर्यापासून येणारी प्रारणं असतात त्याच्यापासून पण एक्सरे येतात. सो या प्रारणांचा सुद्धा आपल्याला त्याचा जो डोस असतो